नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र सचिन भारती. अ, आपण उन्हाळी ज्यावेळेस आंबे बहार पकडतो, आंबे बहारामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी मित्रांना समस्या येते ज्यावेळेस सेटिंग होते आणि सेटिंगमध्ये फळ हे हिरव्या साईजमध्ये जायला सुरुवात होते. त्यावेळेस होतं काय की उन्हाचा चटका बसतो फळांना. म्हणजे आपण सनबर्न म्हणू शकतो. तो सगळ्यात जास्त पिकांना जाणवतो आणि त्याच्यासाठी शेतकरी खूप सारे प्रयोग करतात. त्याच्यामध्ये क्रॉप कव्हर टाकणं असेल, फ्रूट बॅगा टाकणं असेल किंवा चांगल्या चांगल्या मॉलिक्युलची फवारणी करणे असेल किंवा शेतकरी लोक काय करतात की या झाडांना शेंडा ठेवतात, जेणेकरून हे फळ झाकलं जातं आणि झाकल्यानंतर त्या फळाला सनबर्न म्हणजे उष्णतेचा चटका बसत नाही. आणि तो चटका नाही बसल्यामुळे शेतकऱ्याला हा फायदा होतो की ज्यावेळेस व्यापारी माल आपला विकत घेतो त्यावेळेस तिथं क्वालिटी चांगली मिळते चटका न बसल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फळाची साईज असेल, चमक असेल, आकार हा चांगला दिसतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला योग्य असा बाजार मिळतो. परंतु या आत्ताच्या सध्याच्या स्थितीमध्ये आता टेम्परेचर जवळजवळ 40-42च्या आसपास जाऊ राहिले आणि या टेम्परेचरमध्ये शेतकऱ्यांनी सनबर्नसाठी म्हणजे उन्हाचा चटका बसू नये यासाठी जे काही प्रयोग केले त्यामध्ये एक फायटोहॉर्मोन्स कंपनीचा मेक एक्स्ट्रा नावाचा प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरलं आणि ते त्यांचे अनुभव आता आपल्या समोर शेअर करताय. तर आपण आता त्यांचे अनुभव त्यांच्याकडून ऐकूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आता प्रत्यक्ष आपण त्या प्लॉटमध्ये आहे की ज्यांनी जिथं आपलं मेक एक्स्ट्रा प्रोडक्ट त्यांनी वापरलं होतं, कारण की या प्लॉटला संपूर्ण गायडन्स हे आपलं आहे आणि याच्यामधून त्यांना जे काही फरक जाणवला आपण त्यांच्याकडून ऐकून. दादा नमस्ते, तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी विजय रंगनाथ आव्हाड, राहणार दापूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तर मी फायटोहॉर्मोन्स कंपनीचे मेक एक्स्ट्रा नावाने आलेले हे प्रोडक्ट आहे. तर मी हे सनबर्निंगसाठी यूज केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचं सनबर्निंग झालेलं नाही फळावरती. झाडावरती पण वेगळी चकाकी आलेली आहे. तर हे बघा, तुम्ही मला फोन केला, तुम्ही दोनदा याचा यूज हो. केला, एक 10 ते 12 दिवसाच्या अंतराने. शेतकरी मित्रांनो काय होतं की बऱ्यापैकी सनबर्न साठी आज आहे 14 मे 2026. तर आत्ताच्या स्थितीला टेम्परेचर होतं 42-43, 40च्या पुढेच टेम्परेचर चाललं गेलं आणि या टेम्परेचरमध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी समस्या होती की सनबर्न आपल्या प्लॉटला होऊ नये. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर टाकले, काही पिशव्या टाकल्या, पण यांना वाटलं नाही की आपण टाकावं. यावेळेस त्यांना पहिल्यांदा पीक होतं आणि त्यातून उत्पन्न किती मिळेल याची अपेक्षा, म्हणजे त्यांना माहित नव्हतं की किती मिळू शकतं. तर त्यांनी सहज फोन केला की सर सनबर्न साठी काय घेऊ. तर मी त्यांना फायटोहॉर्मोन्स कंपनीचं मेक एक्स्ट्रा नावाचं प्रोडक्ट सजेस्ट केलं. तर त्यांनी वापरल्यानंतर हे बघा शेतकरी मित्रांनो, सगळं आता पूर्ण प्लॉट उघडा आहे, कुठं त्यांना हे नाही, पण एवढ्या पूर्ण उन्हाच्या याच्यामध्ये कुठेही चटका बसलेला दिसत नाही तुम्हाला. फळानं जे फळाची क्वालिटी आहे, फळाची ग्लेझिंग आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे की जी चमक येते फवारणी केल्यानंतर, तर ती चमक प्लॉटला दिसते आहे. साईज मध्ये, कारण त्याच्यामध्ये सिलिकॉन असेल, ऑर्गॅनिक पोटास वगैरे असेल, तर साईज मध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसत असेल की ह्या प्रोडक्टला वापरल्यानंतर त्यांना काय काय फरक जाणवला. तर हे प्रत्यक्षात तुमच्या बघण्यात येईल. साईज मध्ये असेल, झाडाच्या क्वालिटी मध्ये असेल. तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? हो, आम्ही समाधानी. तर माझ्या शेतकरी मित्रांना काय सांगू शकता प्रोडक्ट बद्दल? हे प्रोडक्ट नक्कीच वापरले पाहिजे, कारण 42-43 टेम्परेचर मध्ये सुद्धा हे प्रोडक्ट काम करते. तर फळावर बघू शकता तुम्ही, खूप शायनिंग आलेली आहे आणि झाडावरती चकाकी सुद्धा खूप आहे. चांगली आहे. हो. तर हे शेतकरी मित्रांनो, तुम्ही सांगेल तुम्हाला जर तुमचे कोणतेही पीक असेल, डाळिंब सोडून तुमचं कोणतेही भाजीपाला पीक असेल आणि त्या भाजीपाला पिकात एवढ्या टेम्परेचर मध्ये जर ट्रेसमध्ये जात असेल, तर तुम्ही नक्की फायटोहॉर्मोन्स कंपनीचं मेकेस्टा नावाचं प्रोडक्ट वापरा. कारण की आम्ही प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रयोग करत असून त्या प्रयोगातून जे काही प्रोडक्ट आम्हाला आवडतात ते आम्ही शेतकऱ्यांना सजेस्ट करत असतो. तर नक्की तुम्ही जे काही प्रोडक्ट आहे ते वापरा. धन्यवाद.